नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात अजूनही PM किसानचा हप्ता आला नाही का? 19वा हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहात का तुम्ही? 20वा हप्ता मिळणार की नाही याची काळजी वाटते का? तर खास हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे पैसे कधी येणार, नाव यादीत कसं तपासायचं आणि आधार लिंक समस्या कशी सोडवायची. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे भेटतात ताज्या बातम्या आणि शेतकरी संबंधात माहिती. त्यामुळे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो. तर चला बघूया. ही योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. तर शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की 19वा आणि 20वा हप्ता पैसे कधी येणार आहे. मित्रांनो, साधारणपणे प्रत्येक 4 महिन्यांनी हप्ता जमा केला जातो. पण तुमच्याकडे एक प्रश्न आहे, तुमची KYC पूर्ण आहे का? मला कॉमेंट्समध्ये सांगा. आधार बँकेला लिंक आहे. जरी आधार बँकेला लिंक आहे तरी तो तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचे जे नाव आहे त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे का ते एकदा चेक केले पाहिजे. जर हे दोन्ही व्यवस्थित असेल तर तुमचे पैसे DBTद्वारे थेट खात्यात जमा होतील. तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, हप्ता आला किंवा अजून आला नाही. मी तुमच्या समस्येला रिप्लाय देईन आणि मला सांगा की कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवायचा आहे, माहिती द्यायची आहे, कारण शेतकऱ्यांसाठी हा चॅनल बनलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, माझ्या मित्रांनो, यादीत नाव कसे तपासायचे हा एक प्रश्न खूप मोठ्या शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. अनेक शेतकरी विचारतात, माझं नाव यादीत आहे की नाही, कसं कळणार? तर सोप्या स्टेप्स सांगतो मी तुम्हाला. अधिकृत वेबसाईटवर जायचं आणि बेनिफिशियरी लिस्टवर क्लिक करायचं आणि त्यामध्ये आपला राज्य, जिल्हा आणि तालुका आणि त्यामध्ये आपलं गाव निवडायचं. यादीत तुमचं नाव शोधायचं. नाव दिसत नसेल तर त्वरित दुरुस्ती करा. तुमचा आधार कार्ड, तुमची KYC यामध्ये काही गडबड आहे की तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन चेक करू शकता. तर आधार लिंक समस्या ही खूप मोठा प्रॉब्लेम सगळ्यांना येतो. तुमचे पैसे खालील कारणामुळे अडकू शकतात. तर ते काय आहे तर बघूया आपण. आधार लिंक तुमचं नाही आहे, KYC अपूर्ण आहे किंवा झालेली आहे पण ती ऑनलाईन झालेली नसेल, नावातील चूक असेल किंवा एक स्पेलिंग मिस्टेक पण तुमचं खात्यामध्ये पैसे येण्यासाठी रोखू शकते. बँक खाते निष्क्रिय आहे की नाही ते तपासा. तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही शेवटची KYC कधी केली होती ते मला कॉमेंट्समध्ये नक्की जरूर सांगा. जर आठवत नसेल तर लगेच तपासा. म्हणजेच महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगायची की मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. SMS आला नाही तर ताबडतोब बँकेत चौकशी करा, कारण की शेतकऱ्यांनो, मित्रांनो, हा हप्ता तुम्हाला मिळणे खूप जरुरीचे आहे. तर जर तुम्हाला अशा सरकारी योजना, कर्जमाफी, बाजारभाव अपडेट्स रोज हवे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांना शेअर करा, कारण की ते पण त्यांची KYC किंवा आधार कार्ड दुरुस्त करतील. तर आपला चॅनल त्यासाठी बनलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.